कारण मी अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी त्या स्पॉटवर गेलो होतो आणि तिथलं अगदी बारकाईने निरीक्षण केलं. कागद जळालेला दिसत नाही. दुसरी गोष्ट, मला असंही कळलं की बॉडीच्या पोस्टमॉर्टमच्या वेळेस जी घड्याळ अजितदादांची शेवटची ओळख ठरली, ती घड्याळ पण पुढं कुठं गेली याबाबतही कोणी खुलासा द्यायला तयार नाही, कारण ती त्या बॉडीच्या हातातच नव्हती. मग असे काही प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतात, ते विमान पहिले एका जबाबदार माणसाने सांगितलं की धुकं होतं म्हणून त्यांनी ते इमर्जन्सी लँड केलं. पण स्पष्ट दिसतंय तो धुकं नव्हतं, कारण लख्ख सूर्यप्रकाश होता. प्रत्यक्षदर्शी तिथे होते. मॉर्निंग वॉक करणारी लोक होती. विमान 2 कलट्या खातंय, प्रचंड फ्युअल असताना त्याला 2 घिरट्या मारायला अजून काही फार वेळ गेला नसता. सोलापूर एअरपोर्ट जवळ होतं, पुणे एअरपोर्ट जवळ होतं. त्याने मिड डे कॉल पण शेवटचा केला नाही. आणि या अपघाताच्या बाबतीत माझ्या मनात प्रचंड ज्या शंका निर्माण झाल्या, त्या मी सविस्तरपणे मांडल्या आणि महाराष्ट्र हा त्याचा आज जाब विचारतोय आणि संजय राऊत साहेबांनी सुद्धा त्या प्रश्न उपस्थित केले.